मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रासाठी आज काळा दिवस. मोठ्या मैदानाचा वस्ताद, ज्या बैलाला ओळख आहे असा रायफल 81-81 आज निघून गेला आपल्यातून. बघू शकता अंत्यविधी झालेला आहे आणि बैलगाडी क्षेत्रासाठी खूप मोठा धक्का आहे. एक नामांकित बैल आणि अनेक वर्ष पळत असणारा बैल आज आपल्यात नाही आहे. इथं दावणसुद्धा सुने सिकंदर एकटा आज आपल्यासोबत आहेत. दादा, किती वाजता निधन झालं? आज रात्री 19 मिनिटाने रायफल देवाघरी गेला. कारण काय होतं? गुरुवारी कासेगावच्या मैदानामध्ये रायफल उन्हाच्या तडाख्यातच पळाला आणि थोडं मातीचं पण रान होतं. ऊन पण जास्त होती, जरा उन्हाची सवय पण कमीच होती, त्याला टेम्परेचर जास्त होतं. म्हणजे नशिबानं उलटं नशीब चांगलं की एकच गटात गाडी बाहेर निघाल्यामुळं सीमेला पळला नाही. सीमेला जर पळला असं आणखी तिथं काय झालं असं सांगता आलं नसतं बैलाला. त्या आणल्यानंतर बैलाला घरी आणल्यानंतर पाणी तीन बादल्या पिलं त्यानं, थोडं खाल्लं रुपये दिला नाही बैलाला. अवतरत होता बैल. आम्हाला वाटलं की आता थोडा प्रवास झाला म्हणून बैल अवतरत आहे. मग 12-12:30 वाजता बैल उतरवला होता घरी इथे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मी बघितलं गोठ्यामध्ये येऊन, तर रायफल ते जुलाब होत होते, म्हणजे दंडवत होता बैल, जुलाब होत होते. 6 वाजता 6:30 पावणे 7ला तर मग ब्लड यायला लागलं जुलाबातून. जुलाब बंद झाले, रक्त यायला लागलं त्याच्या टॉयलेटवर जागेतून. मग मी आमच्या जे बैल सांभाळतो कर म्हणून त्याला फोन केला. म्हटलं पाठशेरी लवकर आपल्याला बघितलं, बैलाचा असं त्रास होते बैलाला तर आपल्याला गावी करून बैल आपल्याला हॉस्पिटलला न्यावा लागेल. मग आम्ही गाडीमध्ये घातला बैल 9-9:30 वाजता आणि शिरोळला गेलो. पुढे पण बैल होती, मग त्याचं ते एक्सरे काढलं, सोनोग्राफी केली, ब्लड चेकिंगला दिलं, ब्लड चेक केलं. मग रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. मला सलाईन द्यावं लागेल, आतड्याला थोडी सूज आली आहे आणि किडनीला थोडी सूज आली आहे. सलाईन औषध वगैरे देऊ म्हणाले बैल होईल कवर, एवढं काय घाबरण्याचं कारण नाही आहे. 8 सलाईन दिल्या आणि साधारण 5:30-5:30-6ला बैल भरला तिथून शिरोळवरून. आंध्रपडेमुळे इथं घरी आला बैल. घरी आल्यानंतर बैल घरात घेतला, माझ्या ह्याच्यात घेतला गोठ्यामध्ये. बैल जास्तच पाय वगैरे आपल्याला अंग टाकायला पिकामध्येच अंग टाकत होता तो, म्हणजे बसला पिकामध्ये गापशेरी. आणि तिथे देखील खोडात बैल जेव्हा चेकिंगला घातला ना, तर पाय नुसतं आपटायचा, नाचायचा बैल. म्हणजे बैलाला खूप त्रास होत होता, पोटात खूप दुखत होतं. मग आम्ही आपल्या बैलाला डॉक्टर त्यांना फोन केला आणि त्यांना रिपोर्ट पाठवले. म्हटलं डॉक्टर साहेब असं बैलाला खूप त्रास होते, कसं काय? ते म्हणले त्याला पेन किलरचं इंजेक्शन द्यायचे स्थानिक डॉक्टर. म्हणून काही प्रॉब्लेम नाही, जी औषध दिली आहेत मी जी औषध दिली ती आणा. आणि म्हणायला लागले त्याचं पोट 2 दिवसात साफ होईल, थोडी सुरुवात होईल. त्याला म्हणायला लागले टेम्परेचरनं जास्त प्रमाणात टेम्परेचर झालं तर आतड्याला सूज झालेली हाय टेम्परेचरमुळे. असं म्हटल्यानंतर आम्ही त्याला औषध वगैरे चालू केली. मग त्या दिवशी व्यवस्थित होता, म्हणजे पेन किलरचं इंजेक्शन दिल्यानंतर बसला, झोपला, जरा थोडंसं खाल्लं त्यानं. परत मग शुक्रवारचा तो दिवस गेला. शनिवारी डॉक्टरनं परत फोन केला, म्हणजे औषध कंटिन्यू ठेवा. शनिवारी काय झालं, तो थोडंसं टॉयलेट करत होता, म्हणजे शेण टाकत होता, पातळ शेण येत होतं आणि लघवी चांगली करत होता, म्हणजे लगेच स्वच्छ येत होती त्याची. त्यामुळे डॉक्टर बोलले की आम्ही व्हिडिओ फोटो पाठवतो आम्ही त्यांना. काय भिण्यासारखं 2 दिवसात कव्हर होऊन जाईल म्हणायला लागले. काय भिण्यासारखं काय नाही. परवा दिवशी संध्याकाळी म्हणजे सोमवारी डॉक्टर बोलले त्याला थोडंसं खायला कोंब घाला ह्याचे ऊसाचे. हां, म्हणजे म्हणायला लागले ते गोड जरा खायला तो आवडीनं. आणि म्हणायला थोडं खाल्लं ना की बऱ्यापैकी रोवंत वगैरे करल, म्हणून आम्ही ते आणले, खायला दिले. जर खाल्ले चांगले कोंब खाल्ल्यानं त्यानं रोवंत काय केलाच नाही. 3-4 दिवसामध्ये कसला रोवंत पण केला नाही बैलानं. त्याला त्रास वाढला. काल तर 11 वाजता तुझं पोट एकदम फुगलं टम. पाणी पण प्यायला, पहिला पाणी पित होता, पाणी प्यायचं बंद झाला. मग डॉक्टरांना बोलून घेतलं, त्यांनी सलाईन वगैरे लावले, इंजेक्शन दिली. म्हणले होईल कवर. जर समजा रात्री कवर नाही झाला किंवा समजा जर त्याला नाही झालं, शेण नाही टाकायला लागला, तर आपण आज म्हणजे आज 10-11 वाजता म्हणायला लागलं की आपण मग बोलले ऑपरेशनची प्रोसेस करूया का. आतड्यामध्ये शेणाच्या पुतळ्या झाल्या अडकल्या, त्यामुळेच आतडं करूया. तुमचं काय म्हणणं, आमचं काय म्हणणं नाही. म्हटलं बैल पळा नाही तरी चाललं, त्यानं नाव भरपूर कमवलेले. आपला बैल उभा घरी जरी बसून राहायला म्हातारा झाला तरी चालेल, फक्त बैल वाचवा. डॉक्टरांना बोललो बैल वाचला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं होतं. म्हणजे आपण करूया तयारी. मग ते बलराम डॉक्टरांचं
झालं बोलणं. त्याच्यानंतर जरा तब्येतीची बिघडायला लागली म्हणून मग आम्ही इथले सिसोदिया डॉक्टर आहेत सरकारी गुरांचे कोचवरचे, त्यांना बोलवून आणलं. मग ते आले. परत दुसरे डॉक्टर आपले सातारचे मेन DHO, त्यांनी फोनवरती सांगितलं थोडंसं त्याला त्रास जास्त होते, 1-2 इंजेक्शन द्या म्हणायला लागले. आणि इनेमा पण करून घेतला आम्ही. इनेमा करून घेतला की इनेमा केल्यानंतर काही साप होते का येतं का बाहेर काय पोटातली घाण, काय तसे काय आली नाही. डॉक्टरांना अपयश आलं आणि जमलं नाही, म्हणजे जमलं ज्या नाही. गोष्टी व्हायला पाहिजे ते झाल्या नाही. पण आम्ही आजची प्रोसेस केली होती, ऑपरेशन करणं पर्याय नाही आपल्याला. शेवटी नियतीच्या जे मनात असेल ते आपण रोखू शकत नाही. पण चव्हाण कुटुंबियाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात, भारतभर, जगभर नेलं. रायफल कुठनं घेतलेला रायफल होता? रायफल आम्ही वाणेवाडीतून दादा एकटा त्यांच्याकडून घेतला आणि आदतमध्ये घेतला. बिनजोडच्या 40 बंदीमध्ये शर्यती चांगला पळत होता बैल. आमचे 10-12 बैल झाले ते तर आम्हाला काही यश आलं नव्हतं. तसे अशी काही वस्तू लागली नाही. वस्तू आणण्याचा असा देव बैल लागलाच नाही आम्हाला देवगुणी. तो रायफलच लागला. रायफल आणल्यानंतर खरं रायफल बिनजोडलाही पळत होता, मैदानावरती पळायचा. त्याच्यावरती खूप लोकांनी कुरदुरडी केल्या. पब्लिकचा उजवीचा खांदी एक बेताड होती पब्लिकचं, पण मग डावीनं गाड्या लागायच्या. नंतर म्हणजे काय त्यावेळेस सेटलमेंट चिट्या काढत होती. स्टार्टला जेव्हा मैदान चालू झालं तेव्हा गाडी डावीला टाकायची, हा उजवीला पळायचा, मग डावीच्या वर पळायचं, अशी करायची कुरवडी करत होती लोक. जसं मग बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगले नियम आले, अटी आल्या, चिठ्ठ्या वगैरे काढणं आलं, लाईव्ह आलं. मग कुठे गाडी लागत होती त्याच्या बाजूला लागली तर काय सोडत नव्हतं पब्लिक विचारत. बरोबर. बिनजोड जिंकले त्यानं. भरपूर मैदानी हिंदी केसरी केले, महाराष्ट्र केसरी मैदानी केली, चांगले 1 बीचे फ्लॅट जिंकला, गाड्या जिंकल्या, सोनं जिंकलं महाराष्ट्र केसरी आपल्या कोरेगावला, अंगठ्या मिठ्या, पैसे जिंकले, म्हणजे ट्रॉफ्या जिंकल्या, LCD. काय त्यानं म्हणजे आम्हाला देवानं काही कमी केलं नाही. असं कुठलं मैदान नाही तिथं रायफलनं बक्षीस मिळवलं नव्हतं, गुलाल घेतला नव्हता. ह्यांनी सांगितलं सोनं जिंकलं. मी म्हणेन सोन्यापेक्षा त्यानं जी बैलगाडी मालक तुम्ही आहात, तुमचं नाव पोचवलं आणि त्याचं नाव जे बैलगाडी शौकीन आहेत त्यांच्या हृदयात नेलं, हे त्याचं सगळ्यात मोठं यश आहे. म्हणजे ज्यावेळेस कळलं लोकांना की रायफल आपल्यात नाही आहे, त्यावेळेस लोकांना तो धक्का होता. आणि अख्खात आज बैलगाडी क्षेत्र असं आपण म्हणून दुःखद त्यांच्या भावना आहेत की असं कसं झालं. तुम्ही सांगितलं ह्या निमित्त. असं होईल कोणालाच वाटलं नाही, कारण मैदानात पळून आलं बैल, चांगला बैल. बरं, आपल्या बैलाला आम्ही कधी लंपीचं इंजेक्शन दिलं नाही. इंजेक्शन कुठलं टूचं द्यायचं, जवळ द्यायचा नाही तो. परवा शिरवळा बैल नेला तर त्यानं खोडा उपासलं. 10-12 डॉक्टर होते, बांधला होता बैल, म्हणजे इंजेक्शन लावू द्यायचा नाही त्याला. लगेच गोळी तर लांब राहिली त्याला द्यायची. इंजेक्शन देखील लंपीचं दिलं नाही. शरीर एकदम चांगलं होतं, एकदम स्टेन. आणि कसं आम्ही जास्त त्याला कधी पळवला नाही, लिमिटमध्ये पळवला. आमच्यासाठी तो मागे बोललो, आधी बोलतो, उद्या बोलून आमच्यासाठी तो एक लहान भाव होता, एक देव होता, एक मुलासारखा. की जसं आज 1000 वेळा आम्ही सांगणार की त्यानं आमचं महाराष्ट्रात नाही देशभरात नाव केलं. 7 समुद्र पार नाव नेलं त्यानं. रायफल 81 लोक आम्हाला हक्कानं आमच्यापाशी बोला यायचे की बाबा हा रायफल बैल तुमचाच कावशे. गाडी बघितली की ओळख काढून यायची. म्हणजे महाराष्ट्रात कुठेतरी गेलो तर ओळख निर्माण केली होती. बरोबर. मोठा मित्रवर्ग तयार केला. म्हणजे तुमच्यासारखे देखील यूट्यूब चॅनलवाले असू द्यात, मुंबई पुणेवाले असू द्यात, लोक कराडचे असू द्यात, लोक आपले खटावमान म्हणजे मित्रवर्ग जे आमचा पुसेगावचे मित्रवर्ग, विजवा कोळे असू द्या, डोंबिवलीचे मित्र असू द्या, कायकर कंपनी असू द्या, अशोक निकम असू द्यात, म्हणजे सातारमधले असू द्या, कराडमधले असं दादू वगैरे जबरदस्त. म्हणजे त्यांनी आमच्या तालुक्यातच नाही तर तालुक्याच्या बाहेर, आपल्या जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील आमचं भरपूर मोठं नाव केलं. जे नाव आपला मुलगा करू शकत. तुम्ही आमच्या घरात बघितल्या ट्रॉफी एवढ्या, आमचा मुलगा, आम्हाला 2 मुलं आहेत, नाही करू शकत. आम्ही तर गेले नाही. आमच्याकडे पैसा होता पण नाव नव्हतं. ते नाव त्यानं कमवून दिलं. मग तो आमच्यासाठी एक मुलगा किंवा लहान भाव, ज्यानं म्हणजे देव तर हेच, तो देवच आहे, नंदीच आहे तो. एवढं केलं त्यानं. किती प्रसंग आले, किती प्रसंगातून तो बाहेर निघाला. ते संघर्षाचा होता. असा बैल होणे नाही आमच्यासाठी तर, आणि आम्हाला मिळणे पण नाही पुढे भविष्यात. ह्या निमित्तानं दादा तुम्ही सांगा क्लिअर गोष्टी. काय होतंय माहितीये का, आत्ता जो कालावधी आहे बैलगाडी शर्यतीचा कालावधी, मला खूप बोलायचं आणि सांगायचंच मला, किंवा आता उन्हाळ्याचा दिवस, मार्च होळीनंतर उन्हाचा प्रहर जादा होतो. काय तुम्हाला म्हणायचे आता ह्यामध्ये? मला बैलगाडी संघटनेला पण सांगायचंय, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला सांगायचंय, आणखीन जे संघटना असतील त्यांनाही सांगायचे, मुंबई असू दे, सातारा असू दे, पण सर्वांना सांगायचं. आणि जे नियोजन करतात, जे बैलगाडी शर्यती भरवतात, ते म्हणजे सांगायचे, आयोजक आहेत किंवा यात्रा कमिटी असतील, त्यांना सर्वांना सांगायचे, बड्डेचे जे कशाचे मैदानं भरवतात अशा लोकांना मला सांगायचंय, कृपा करून तुम्ही
जे बैलगाडीचे नियोजन करतात शर्यतीचं त्याच्यामध्ये आताच्या दिवसामध्ये टेम्परेचर खूप वाढत चालले. मग पूर्वीचा ते 10 वर्षाचा काळ राहिलेला नाहीये. आता टेम्परेचर 40+ करायला लागले आणि शर्यती कुठे जास्त होतात, मान, खटाव, देवडी, कराड ह्या खालच्या भागात जास्त करून होतात किंवा मुंबईचा भाग. मुंबईकडे 45च्या टेम्परेचर आहे. परवा आता आज दुसरा आपल्या रायपूरच्या अगोदर एक बैल गेला बघिरा आणि बघिरा बैल गेला. त्यांच्या मालकांशी बोलल्यानंतरही त्यांनी तेच सांगितलं की खूप टेम्परेचर असल्यामुळे त्यांनी 2 फेऱ्या पळवला, सेमी पळून आला आणि त्याच्यानंतर बैल बांधला आणि तिथेच बैलाला अटॅक आला. खूप गंभीर विषय सांगतायत दादा या निमित्तानं. गंभीर आहे का की आपल्यासारख्या माणसाला सावलीत असून चक्कर येते, पाणी सारखं लागते. बरं काय होतं, बैल पळा गेल्यानंतर आपण खायला घालत नाही त्याला, मेन मुद्दा पाणी देत नाही का की बैल पळत नाही, उपाशी पोटी बैल पळतो. हे तर खरं आहे ना, बरोबर ना? बरोबर. मग आता आपल्याला पाणी किती लागतं आपण म्हणत असल्यानंतर, पूर्वीच्या काळामध्ये आपलं काय होत होतं की टेम्परेचर एवढं नव्हतं. आता टेम्परेचर हाय व्हायला लागले हो. मग टेम्परेचर हाय झाल्यानंतर सण होत नाही जनावराला. म्हणून मला संघटनेला सांगायचंय आणि आयोजकांना पण सांगायचंय, शर्यत भरवणाऱ्या बैलगाडीचे जे शर्यत भरवतात त्या आयोजकांना पण सांगायचंय, यात्रा कमिटी असतील, सर्व कोणी असतील त्यांना, की तुम्ही एक तर सकाळी 8ला शर्यत चालू करा, 11, 11:30, 12ला शर्यत थांबवा. त्याच्यानंतर 3 तास पूर्ण शर्यतीचा गॅप द्या आणि त्याच्यानंतर 3, 3:30ला पुन्हा शर्यती चालू करा. नाही तर तुम्ही नाईटला करा, लाईटी लावा, ते परवडतील एक वेळ. परंतु मधल्या काळामध्ये 12 ते 2:30-3च्या कालावधीत अजिबात बैल पळू नका. बैलगाडी मालकांना पण मला सांगायचंय, बैलगाडी ड्रायव्हरांना पण मला सांगायचंय, शौकीनांना सांगायचंय, तुम्हाला युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला पण लोकांना सांगायचं की तुम्ही हे सगळ्यांना सांगा की दुपारचा कालावधी मे महिन्यापर्यंत बैल पळवायचा थांबवा. ही आपली घटना जी घडली आता, बैलाची जे रायफलची घटना घडली त्याला पण टेम्परेचर, डॉक्टर बोलले की टेम्परेचर हाय असल्यामुळे तुमच्या बैलाला सहन झालं नाही आणि ताण पडला जास्त आणि त्या टेम्परेचरमुळे बैलाला म्हणायला लागले की तुम्हाला हे जी जुलाब व्हायला लागली किंवा जी अवस्था जी झाली त्याला कारण टेम्परेचर आहे. हे मला आवर्जून तुम्हाला तुमच्यामार्फत सांगायचं आहे. गंभीर मुद्दा मांडलेला आहे आणि ही सर्व बैलगाडी हिताचं जे मालक आहेत त्यांच्या हिताचं आहे. कारण आज एवढा मोठा बैल आपल्यातून जातोय तर काय काय प्रश्न उपस्थित त्यांनी केले आणि ह्याचं नक्की उत्तर शोधलं पाहिजे. कारण ही अशी बैल ही ऐतिहासिक बैल असतात. रायफलसारखा बैल कितीतरी पिढ्या ह्यांनी घालवल्या असतील. त्यावेळेस ह्यांच्या दावणीला बैल आला आणि चव्हाण कुटुंबियाचं नाव जगभरात नेलं. त्यांनी सांगितलं की लहान भाऊ होता. मित्रांनो, मी तर म्हणेन की माणूस जाण्यापेक्षा एखादा नंदी जाण्याचं दुःख मोठं आहे. कारण तो अबोल असतो आणि त्याचं प्रेम म्हणजे असं आहे की सांगता येत नाही आपल्याला. तुम्हाला काय काय गोष्टी सांगताच येणार नाही. भरपूर गोष्टी अशा आहेत. कुठली गोष्ट आज आठवते गेल्यानंतर? आता रायपूर गेल्यानंतर त्याच्या एवढ्या गोष्टी आहेत ना की आता पुसेगावला पहिलेच मैदान झालं. पहिल्याच मैदानामध्ये पहिलंच हिंद केसरी मैदानामध्ये आपला रायफल राहिला. पब्लिकला रायफलची गाडी होती, पब्लिकला 2-3 टांग्यानं गाडी पडत पहिला हिंद केसरी झाला. आणि तिथं वगैरे महाराजांची कृपादृष्टी आम्ही तिथं पाया पण न्यायला रायफलला. त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी न्यायला लागलो. त्या दुर्गादेवीच्या कालावधीमध्ये आम्हाला म्हणून बोलवायचे की या म्हणून आरतीसाठी. रायफलनं मैदानामध्ये तसं जर पाहिलं तर नुसतं फ्लॅटचंच मैदान म्हणून कासेगावचं पहिल्या मैदानामध्ये फ्लॅटच जिंकला नाही. तर कर्जतला देखील लागोपाठ 2 मैदानामध्ये तो महाराष्ट्र केसरी झाला, 1 नंबर केला. पहिलेच मैदान होते दादा पवारांचे होते. आपल्या म्हणून दादा घोरपड्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पहिलं मैदान तिथे 1 नंबर केला. इथे तुमच्या आपल्या कोरेगावमध्ये देखील महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये रायफलनं म्हणजे महाराष्ट्र केसरी झाला. 1 ते 3 मध्ये राहिला बैल. भरपूर अशी मैदान आहे. कुठलं मैदान नाही गाजवलं? पठारवाडीचं असू द्या, पुण्यातले असू द्या मैदानं, कराड उत्तरमधली मैदान असू द्यात, आपल्या मान खाटोमधली मैदान असू द्या, सर्व मैदानामध्ये आता सांगू शकत नाही एवढ्या मैदानामध्ये रायफलनं आपला गुलाल राहिला. त्याची त्याला जे मोठ्या मैदानाचा मोठा वाजता जी त्याचं नाव ठेवलं गेलं, त्याला उपमा मिळाली. मोठं मैदान असेल तर तिथं आवर्जून राहायचा अशी त्याची ख्याती होती. परवा देखील त्यांनी गटात पळला त्यावेळेस नाव घेतलंच, उल्लेख केलाच होता की ह्या बैलाची खाती होती की मोठ्या मैदानात व्हायचा. भरून येत असं आपल्या बैलाचं जेव्हा नाव निघतं, आपल्या नंदीचं खूप भरून येतं कुठं मैदान पुकारल्यानंतर. आपल्या नावाची गरज नाही मोठं व्हायची, त्याच्यामुळे आपलं नाव मोठं झालं आणि त्याच्यामुळं नाव मोठं झाल्यामुळं अशा खूप गोष्टी. तुम्हाला सांगतो, माझा 1 जानेवारी वाढदिवस असतो. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, 1 जानेवारीला भुकुमला मैदान भरायचं, हगवण्यांचं मैदान, तिथले सभापती म्हणून सभापती केसरी. त्या मैदानामध्ये कंटिन्यू 3 वर्ष बैलानं आपल्या रायफलनं तिथे 1 ते 3 मध्ये राहिला, म्हणजे गुलाल दिला. सचिन शेट्टीच्या वाढदिवसाला, आमच्या मुलांच्या वाढदिवसाला, आमच्या फॅमिलीतले मेंबर जे होते ना त्यांच्या वाढदिवसाला पळला. तर रायफलनं कधी तिथं असा बिनगुलालाचा आला नाही. म्हणजे
तो राहायचाच खूप मैदानामध्ये. आठवणी आहेत खूप आठवण येते त्याच्या आणि विसरू शकत नाही. विसरू शकत नाही. जाता जाता शेवटचा प्रश्न, रायफल गेल्यामुळं काय हरवलंय? रायफल गेला याचं खूप मोठं दुःख आहे की कधी न भरून काढण्यासाठी पोकळी आमच्या घरात म्हणजे ते आमच्या घरातला एक अविभाज्य घटक म्हणजे आहे ना की आमच्या फॅमिली, आमच्या आईवडिलांसाठी मुलगा किंवा आमच्यासाठी एक लहान भाऊ मुलगा होता, एक मेंबर होता घरातला आमच्या तो. आणि असा रायफलला आम्हाला, आमच्या फॅमिलीला, आमच्या घरच्यांना सगळा गेला नसला तरी त्याच्या आठवणी आयुष्यभर राहणार आहेत आणि त्याला मी कधी विसरू शकणार नाही. एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला मी. धन्यवाद. मित्रांनो, सिकंदर आहे, दावणीला रायफल नाही. तुम्ही बघू शकताय प्रज्वलित केलेला आहे दिवा. असं सांगेन मित्रांनो, दावण पोरकी झाली असली तरी रायफल कायम जिवंत राहणार. त्याच्या पळण्याच्या किस्स्यातून, त्यांनी जे शर्यती जिंकल्यात त्याच्या किस्स्यातून, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बैलगाडी शौकीनांच्या हृदयात जी त्याने जागा केली आहे त्याच्यातून रायफलला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कायम आठवणीत राहणार मोठ्या मैदानाचा वस्ताद रायफल.